मित्रांनो, आपण परत घराच्या बाहेर पडलो संध्याकाळी. आपल्याला काही मित्रांचा फोन आला होता. तर इथे ना आपल्या मखमलाबाद रोडवरून पाटाच्या रस्त्याने आपण जेव्हा शिवाजीत रोडला येतो तर तिकडचा जो ब्रिज आहे शिवाजीत गार्डनचा, तिथला ब्रिज काहीतरी बंद केलेला आहे काही कारणास्तव. तर ते का बंद केलं आहे काही समजत नाही. नदीला जास्त पूर आला आहे का काय आहे, काय परिस्थिती काही समजायला मार्ग नाही. आता आपण इथं आलेलो आहोत तर बघूया काय परिस्थिती आहे. पाण्याचा स्तर तर खूपच वाढलेला आहे. पोलीस डिपार्टमेंट तिकडे उभं आहे, कोणाच घुसून जोगायला पण ज्याला याच्यात येतो त्याच्या रिस्क होती. त्याला आपण काय परिस्थिती आहे काही समजायला मार्ग नाही. पाणी तर खूप जास्त आहे. इथून बघू शकता तुम्ही. त्या एंडला काहीतरी पूल डॅमेज झालेला असं म्हणताय, म्हणून ब्रिज ब्लॉक करून ठेवलेला आहे. तिकडं पोलीस पण आहेत. व्हिडिओ निकालते समजायला मार्ग नाही काय प्रॉब्लेम. पुलाला खड्डा पडला असं म्हणणं आहे त्याच्या बाबांचं. बाबा सांगताय पुलाला खड्डा पडला. मित्रांनो, आपण थोडं पायी जाऊन बघू. थोडीशी रिस्क आहे त्याच्यामध्ये. आपण जातोय पायी. झाडं झालेलं आहे इकडे मित्रांनो. इकडे बघू शकता झाड वाहून आलेलं आहे समोर. हे पाय पूर्ण आहे ना झाड वाहून आलेलं आहे अतिवृष्टीमुळे पावसाच्या. बापरे, भयानक परिस्थिती आहे मित्रांनो नाशिकमध्ये. पाण्याचा स्तर जास्तच वाढलेला आहे. पूल पूर्ण बंद करून ठेवलेला आहे तिकडं आणि इकडे बघू शकता तुम्ही. जास्त वेळ पुलावर थांबण्यात पण मजा नाही. रिस्क आहे, खूप रिस्क आहे पुलावर थांबणं म्हणजे. काही हौशी कलाकार गेले पुढे. पावसामुळे सगळीकडे संकट उभं राहिले पूर्ण महाराष्ट्रभर. देवाच्या कृपेने हे संकट लवकर याचं निवारण काहीतरी हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपण त्या बाजूला जायचं थोडासा प्रयत्न करतोय. बघूया काय परिस्थिती. पुलाला कुठे होल पडले नेमकं. मी घरी बसलेलो होतो, मला अचानक फोन आला. आणि हा ब्रिज जो आहे ना तो आपल्या घराच्या एकदम जवळ आहे, जास्त लांब नाही आहे. बघूया थोडं पुढे जाऊन. रिस्क आहे, काय हरकत नाही. तिकडं त्या बाजूला पोलीस आहे वाटतं. तिकडच्या पण गाड्या अडवलेल्या आहेत आणि इकडच्या पण गाड्या अडवलेल्या आहेत. बरं, ब्रिजवर जर लोड आला तर त्रास होऊ शकतो. कुठे? अच्छा, हा खड्डा पडलाय का? अच्छा, म्हणून गाड्या अडवल्या आहेत. इथं खूप मोठा खड्डा आहे का? हा खड्डा पडलाय मित्रांनो ब्रिजच्या तिथे, म्हणून दोन्ही साईडच्या गाड्या अडवून ठेवलेल्या आहेत. जाऊ नको रे जास्त तिकडे. भयानक परिस्थिती आहे.
व्हॅन. ऐकला का आवाज? जबरदस्त. पाऊस थांबला, आता पाऊस येत नाही, पण जे पाण्याचा जो विसर्ग आहे ना त्याच्यामधून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. बघू शकता तुम्ही. चला ठीक आहे. मला कॉल आला होता म्हणून मी आलो होतो. दोन्ही साईडच्या गाड्या अडवलेल्या आहेत, म्हणजे आज जवळपास पूल बंदच करून ठेवलेला आहे. आपलं आपण जो दुपारी व्हिडिओ काढला त्याच्यापेक्षा इथं भयान परिस्थिती. एक झाड बघा नाही, झाडच्या झाड अख्खं कोलमडून पडलंय पाण्यामध्ये. जबरदस्त. चला आता निघूया. इथं जास्त वेळ थांबण्यात काहीच पॉईंट नाही आहे. निघूया पुढे. पाऊस बऱ्यापैकी थांबला आहे. सगळीकडे देवाचरणी एकच प्रार्थना आहे की सगळ्यांना रिलीफ मिळो. पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण इंडियामध्ये अतिवृष्टीमुळे जो काही त्रास होतोय लोकांना, त्याच्यामधून सगळे लोक व्यवस्थित सावरून जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी आत्ता ज्या पाण्यातून आलो आहे तुम्हाला सांगू नाही शकत रस्त्यावर किती पाणी जमा झालं होतं. मी डायरेक्ट ब्लॉग चालूच केला नाही, मी डायरेक्ट इथून शूटिंग केली. चला आपली बाईक तिकडे लावलेली आहे. निघूया आता घरच्या दिशेने.